सर एक्सरे की मशीन रेगुलर तरीके से खराब रहती है, वो बातचीत हो 8 दिन चालू रहती है, 6 महीना बंद रहती है। तो अभी बहुत साल हो गया तो उसको चेंज करने का ही चालू किया। और सोनोग्राफी के बारे में क्या बोलना चाहेंगे सर आप? सोनोग्राफी का मैंने खोल दिया था, आपके सामने खोल दिया कि एक ही ऑनलाइन डॉक्टर है, दूसरे डॉक्टर रेगुलर सर कई सालों से डॉक्टर का ठिकाना है, सोनोग्राफी का रहता ही नहीं है तो वो 15-20 पेशेंट इतने बड़े एरिया में ले रहे हैं। ठीक है, मैं वो सोनोग्राफी का कैसा उसका ये पढ़ा सकते हो चेक करके बता। दस्तगीर न्यूज़ पॉइंट में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। वसई गांव आय विभाग वर्तक हॉल में बहुजन विकास आघाड़ी की तरफ से संवाद मेलावा रखा गया, यानी कि जनता दरबार, जिसमें सभी के लाडले लोक नेते माननीय श्री हितेंद्र ठाकुर जी, महापौर प्रवीण शेट्टी, नारायण मानकर साहब, सबसे यंगेस्ट अफीफ जमील शेख साहब और बउिया के पदाधिकारी और काफ़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। लोगों की समस्याओं को गंभीरता से सुना गया और ज़मीनी स्तर पर लोगों से जुड़ने की कोशिश की गई। और आगे क्या कुछ वीडियो में है देखिए। इसी तरह की खबरों के लिए हमारे चैनल से जुड़े रहें, चैनल को लाइक करें, शेयर करें और अगर चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करना ना भूलें। सावधान रहें, सुरक्षित रहें, अपना और अपनों का ख्याल रखें। धन्यवाद। व्यासपीठ पे बैठे हुए सभी इंस्पेक्टर लोग और बाकी यहाँ पे हमारे कार्यकर्ता, मैं सबसे पहले तो एक बात कहूँगा कि पहले भी मैं देखा हूँ अफीफ भाई को काफ़ी एक्शन में आते हुए, लेकिन अभी जनरली कुछ दिनों से मैं देखता हूँ कि मुझे कोई मिलता है कि सर ये गटर का ढक्कन टूटा हुआ है, मैं बोलता हूँ भाई एक मैसेज डाल दो। वो मैसेज डालते सुबह और दोपहर को वो काम हो जाता है बड़ी अच्छी तरह, और उसकी फ़ोटो भी डालते हैं, पूरे ग्रुप में डालते हैं। मुझे बेहद खुशी होती है देख के, और काफ़ी काम हो रहे हैं। सरकारी हॉस्पिटल तो 24 आवर्स डॉक्टर है नहीं संतोष। म्हणता है की 20 नंबर डॉक्टर नाही असं होत आहे, जागा नसते, 70 बेड हॉस्पिटल असल्यामुळे जागा नसते। उधर जो जगह की समस्या है, बहुत बार ऐसा देखने को आया। हम लोग बोलते हैं कि वो पेशेंट आया ना, उसको जगह नहीं है ना, तो नीचे सुना, लेकिन उसको ट्रीटमेंट करो। लेकिन उसमें मेरा अनुभव ये है कि नीचे सुनाने के बाद कोई तो भी आता है फोटो लेने को, पेशेंट को नीचे सुलाया है। ट्रीटमेंट मिलने से मेरे को पहिला जरूरी ट्रीटमेंट मिळणार, त्याच्यामुळे आपण पहिला काळजी घेतो का ते आता आपला हॉस्पिटलचं एक्सटेन्शन पण आपण चालू केलेलं आहे, लवकर ते काम पूर्ण होत राहिलं आहे, त्याच्यामुळे बेड्स पण त्या हॉस्पिटलमध्ये जरा लोड आहे, नाही असं नाही। तर आपल्याला काय जर अडचण आली असेल कधी, आपको कुछ अगर समस्या ये प्रॉब्लम ये है तो बात से मसली पढ़ने से पेशेंट्स यहाँ आते हैं और लोकल पेशेंट को डॉक्टर वहाँ भेजते हैं, वही प्रॉब्लम की जाता है। वो बेड अभी बेड की तरह अवेलेबल हो तो शिफ्ट करते हैं, नहीं मिलेगा तो वहाँ कभी कभी धुलिंद भेजते हैं, कभी कभी इधर अपना साथी में भेजते हैं। वो होता है इधर बेड अवेलेबल नहीं होते तभी उधर शिफ्ट करते हैं, पण आपलं बेड वाढवायचे आता लवकरच चालू होईल। ओके, थैंक यू सर। विश्वस्त मंडळ सदस्य 2024 ते 2029 मी हर्षद ठाकरेंना विनंती करतो त्यांनी यायचं। आपण मला विनंती करतो त्यांचा आपल्याला एक गुलाब पुष्प देऊ। आपल्याबरोबर नितीन ठाकूर आहेत, त्यांना विनंती करतो तुम्ही यायचं। कारण विश्वस्त मंडळ सदस्य श्री क्षत्रिय मंडळ समाज आशिष राऊत आपल्याकडे आहेत, त्यांना विनंती करतो। निखिल ठाकूर पण नवनिर्वाचित सदस्य आहेत, ते नाही आहेत। अविनाश राऊत नाना आपल्याबरोबर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी यायचं। आपल्याकडे श्रीमती आरती चौधरी आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी यायचं। आपका एक फूल है पर फूलों की महक आए कि तुम्हारे हाथों से किसी के काटा तो निकाल के देखो हाथ का एवढं चांगलं फूल आपल्याला दिलेलं
त्यांची निवड झाली. मकरंद सावे त्यांना विनंती करतो त्यांनी यायचं. लोन वगैरे काय पाहिजे, लोन वगैरे पाहिजे, चेहरा बघून ठेवा. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अधिवेशन चालू असताना म्हणजे 12 जुलैला अधिवेशन संपलं. त्याच्यापूर्वी वसईशी संबंधित MMRDशी संबंधित जी काही कामं होती त्याच्या मीटिंग झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या या परिसरात 7 रस्ते, 12 फ्लायओव्हर आणि 4 ROBsला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे करोड रुपयाची कामं आहेत. रस्ते म्हणजे नायगाव बापाणे ते उमेळा फाटक, वसई सातवी वालीव ते वसई नालासोपारा हायवे ते निर्मळ, विरार फाटा म्हणजे विरार हायवे ते अर्नाळा आणि आतमधील इंडस्ट्रीच्या गावराईपाड्याकडे जाणारा रस्ता, रेंज ऑफिस ते तिवरी रस्ता, असे रस्ते MMRDला प्रशासकीय मंजुरी दिलेल्या आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते होणार आहेत, दोन्ही बाजूला गटार होणार आहेत. फ्लायओव्हर LIC तुझ्यासाठी सांगतो आपला हा भाग म्हणून मेरीविला टू बाबोळा म्हणजे आपला तुम्हाला डायरेक्ट जाता यावं लवकर घरी. फक्त माणिकपुरात नाही तर नालासोपारात ते फ्लायओव्हर आहे. रेंज ऑफिसचा फ्लायओव्हर आहे वाईट. तुम्ही लोकांनी पण लक्ष ठेवा. अरे बाबा, तुमचे चेहरे बघायला नको म्हणून आम्ही फ्लायओव्हर माणिकपूरचे बाबोळा पास केला, पण तुम्ही बाहेरच्या नाही येऊ नका. लक्ष असते. पण मगाशी संतोष सुरुवातीलाच बोलला तेव्हा अप्पा नव्हता. कामं केल्यावर लोकांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे आणि ते लक्ष ठेवण्यासाठी लोकांना प्रवृत्त तुम्ही करा. तुम्ही करत नाही म्हणजे मगाशी अशोक बोलला आपल्या सगळ्या कार्यकर्ते मेहनत घेतात, पण ही जी कामं आहेत ती माऊथ टू माऊथ ऍडने लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर ते आरोपी 4 रेल्वे ओव्हरब्रिज देखील उमेडमानचा ब्रिज आहे, नालासोपारामध्ये 2 आणि विरारला. ही अशी मोठी कामं चालू आहेत. आपण जे जिल्हाधिकारी पालघर कार्यालयात जातो ते वाया म्हणून जातो, साधारण 1.5 तास लागतो आपल्याला. तर विरारचं चिकलडोंगरे ते सफाळ्याचं टेंबी खोडावे इथे देखील ब्रिज मंजूर झालेला आहे खाडीवर, जेणेकरून तो त्याचा टेंडरही निघालाय. तर तो ब्रिज आला तर आपण मनोरमार्गे जाता डायरेक्ट सफाळ्याला जाऊन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ शकतो. त्यानंतर नायगाव वायदा खाडीवरचा ब्रिज जो बरीच वर्ष आपण ऐकत होतो, आपण मागणी केलेली की नायगाव वायदाच्या खाडीवर ब्रिज होऊ द्या आणि त्याच्यावरती मेट्रो देखील आली पाहिजे. जी मेट्रो दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने घोडबंदर प्रस्तावित केली ती आपण भाईंदरला सुभाषचंद्र बोस महिला जे आहे तिकडे मोठा रेल्वे यार्ड होतो मेट्रोचा, तो रेल्वे यार्ड मोठा रेल्वेचा या आपल्या मेट्रोला कनेक्टिव्हिटी होईल आणि त्या दृष्टीने ती देखील मागणी आपली मान्य झालेली आहे. 1501 कोटीचा तो ब्रिज फ्लायओव्हर मेट्रो सहित होणार. त्यामुळे ही कनेक्टिव्हिटी आपली वाटणार आहे. आणि दुसरी गोष्ट याचं एसबीचं बोलला काल मी मिश्राशी मी पण बोललेला काल इथले सरकार म्हणून असिस्टंट एक्झिक्युटिव्ह माझ्याकडे मॅन पॉवर पास केलं तर त्यांनी देखील मान्य केलं की वसईहून रेव्हेन्यू खूप मोठा येतो आणि आम्ही माणसं मंजूर करतोय म्हणून. पाण्याचा बरेचसे विषय झाले पाणी पुरवठ्याचा आणि बऱ्याच जणांनी मला वाटतं मला बघून नवघर माणिकपूर तसा प्रकार नाही. आम्ही सगळ्यांना सारखं पाणी देण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी 900 MMच्या लाईनचं बोललेलोच आहे. साधारण गणपती नंतर ते काम चालू होईल. त्या व्यतिरिक्तही आपल्याकडे आता 230 MLD पाणी यायचं आणि 185 MLD पाणी जी MMRDने 418 MLDची योजना मंजूर केली आहे त्याच्यातनं आपल्याला बरंचसं पाणी सुरुवात झालेली आहे. परंतु त्या व्यक्तीलाही मंत्रालयामध्ये जी मीटिंग झाली आपण सुसरी डॅमसाठी 167 कोटी रुपये महापालिकेने भरलेले होते. आपण मध्यंतरीच्या काळात ते पाणी दुसरीकडे कुठे वळवण्यात होतं. त्यातलं 190 MLD पाणी या आता केवळ वसई विरार शहरासाठी राहणारा ठराव झालेला आहे. ऍडिशन ते सुसरी धरणासाठी आपण 16 कोटी भरलेले आहेत त्याचं पाणी मिळणार आहे. खोलसापाडा 1 आणि 2 स्कीम जो आपल्या शिरवलीच्याकडून राईट जातो तो खोलसापाडा तिकडे त्याचं 47 MLD पाणी मिळणार आहे. अशा पाण्याचे निरनिराळे स्रोत भविष्यात आता आपल्याला येतच पण भविष्यातली हे लक्षात घेऊ त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करून हे पाण्याचं हे केलेलं आहे. डीएम निघाला महापालिकेची खूप आरोग्य केंद्र आहे. 4 हॉस्पिटल आहे. डीएम पेटीन आहे, सातिवलीला हॉस्पिटल आहे, जुचंद्रला हॉस्पिटल आहे, चंदनसरला हॉस्पिटल
आपल्याला माहित आहे की 9 जुलैला आप्पा क्षितिज राजेश पाटील सगळे आमदार असताना गेले अनेक वर्षापासूनची आपली हॉस्पिटलची मागणी होती, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. 9 जुलैला रात्री जिया निघाला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की क्षितिज तुझा उद्या वाढदिवस आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ 10 जुलैला झालेला आहे. 250 कोटी रुपयाचा हॉस्पिटल आहे, त्याचा राज्य सरकारने 25 कोटीचा निधी महापालिकेकडे वर्ग केलेला आहे आणि ही डिझाईन राज्य शासनाकडून येणार, पण प्रत्यक्ष प्लॅन 400 कोटीचा आहे क्षितिज ठाकूरच्या म्हणण्याप्रमाणे आणि 400 बेडचं हॉस्पिटल बनवण्याचा प्लॅन आहे. आणि या हॉस्पिटलच्या बाबतीत स्वतः आमदार क्षितिज ठाकूर कसं असावं, रूम्स कसे असावे, काय असावं सगळं नियोजन क्षितिज ठाकूरने अगदी प्रत्यक्ष सगळ्या आर्किटेक्टना बसून केलेलं आहे. तर ते हॉस्पिटल झालं तर आपल्याला मुंबईला मोठ्या हॉस्पिटलला जायची गरज भासणार नाही. असं मोठं हॉस्पिटल 10 जुलैला त्याचा भूमिपूजन समारंभ झालेला आहे. महिला बालकल्याणच्या इकडे बसलेल्या आहेत मॅक्झिमम योजना या मुख्यमंत्र्यांनी आता लाडकी बहीण आणली, त्यापेक्षा आपल्या महापालिकेच्या योजना मॅक्झिमम योजना आपल्या महिला बालकल्याणच्या योजना चालू आहेत. आपल्या योजनांचा महाराष्ट्र विधिमंडळात देखील म्हणजे आम्ही आपाच्या जोडीला नेहमी असतो. आपलं बुकले महिला आमदार जेवढे होते त्यांनी मागणी केलेलं होतं आणि ते बुक आपण पोहोचवलेलं आहे आणि त्याचा फायदा देखील अनेक महिला घेत आहेत. बसेच्या बाबतीत कल्पक पाटील बोलला, आपल्याला 40 बस येतात पर्यावरण बसेस इलेक्ट्रिक. कार्यक्रमाला उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनी, मला वाटते मानकर साहेब, प्रवीण शेट्टी आणि अशोक कुलास तिघांनी माझ्याकरता बोलण्यासारखं काही ठेवलेलंच नाही. आपण NDCBच्या बाबतीमध्ये जी काही करायची होती ती सगळी कामं आणि अशोक कुलास यांच्या म्हणण्यापेक्षा भविष्यातली 10 वर्ष इकडे काही लोकांनी तारा बदलणं, जुन्या झालेल्या आहेत, पंच कंडक्टर पाहिजे वगैरे वगैरे विषय काही आपल्या स्थानिक जे कोण आहेत म्हणजे कुठे मानकर साहेब असतील, अशोक कुलास असतील, प्रवीण शेट्टी असतील, जे सागर मांजरे बसलेले आहेत किंवा आपले त्या विभागातले जे आपले पदाधिकारी आहेत, नगरपालिकेत होते, महानगरपालिकेत होते, पंचायत, त्यांच्याशी संपर्क साधा. लहान मोठे प्रश्न मी तर भेटतो सगळ्यांना रोजच, म्हणजे सगळ्यात इझिली भेटणारा एक ठिकाण असेल तर इथे जाणं किंवा क्षितिज ठाकूर. त्यामुळे शेवटी जर काही जमलंच नाही तर आम्ही बसलेले आहे. पण मला वाटते नावानीच बऱ्यापैकी कामं आपली होतात, करतात. प्रपोगंडा करण्याचा आपल्याला म्हणजे मला तरी कधी प्रेस नोट पाठवल्याचं आठवत नाही मला किंवा प्रेस अशी खास करून घेतलेली. तर कामही आपण करू. इकडे महत्वाचं पाण्याचं बोलले, खास करून बाभोळा आणि त्या परिसरात म्हणजे दत्त आणि बाभोळे त्या परिसरातल्या ह्याच्या बाबतीत सगळीच म्हणजे जलजीवन मिशनची असेल, NJP जे काही ठिकाणी टाक्या चालू आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन चालू आहे आणि जे काही घडलेलं आहे ती एक जनरल मीटिंग महानगरपालिकेचे अधिकारी की येत्या 4 दिवसात तुम्ही तुमच्या चौघीने कधी लावा. आपला निकाल सांगितलं होती सगळे आणि जे काही प्रमुख मंडळी ते आपण सगळे या म्हणजे आता जी चर्चा झाली त्या विभागात तर त्या हिशोबाने तिकडून जर एक प्रतिनिधी आला तर पाण्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी विशेष समजतील. मानकर साहेब 900 mm करत आहेत, 3 फुटाची मोठी लाईन, त्याच्यामुळे बऱ्यापैकी रिलीफ अन्य ठिकाणी मिळेल. इकडे काहींनी उल्लेख केला का आम्हाला तेलाचं पाणी मिळावं, त्याचं डोक्याला घेऊ नका, पण आपल्या लाईनी कशा जो आता त्यांनी उल्लेख केला प्रवीण शेट्टींनी का इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम झाला तर तिकडे पण एक सबस्टेशन, बरोबर का अशोक तुला तुम्ही बोलायचं राहिलं, तिकडे पण एक सबस्टेशन आणि आपल्याकरता वेगळं लाईन पाणी पुरवठ्याकरता डेडिकेटेड लाईन, वेगळी लाईन का जेणेकरून पाणी पुरवठ्याला प्रश्न येऊ नये हे करून घेतलेलं आहे. आणि मी
अजय कोकाणी, त्यानंतर इकडे नसलेले रमेश कोटी आणि हल्ली परिवर्तन सोबत पण नवीन दोघी ज्यावेळी झाले आम्हाला हे पण आता हल्ली येतात. परंतु हे 4-5 जण, मी नाही गेलो मंत्रालयामध्ये, तरी त्या कामाचा फॉलोअप करण्याच्या दृष्टीने प्रवीण, नारायण मानकर, अजय कोकाणी, रमेश कोटी हे सगळे मंडळी अतिशय चांगल्या प्रकारे फॉलोअप करतात. इकडे अशोक गुलासने MSCBचं सांगितलं का पुढच्या 10 वर्षापर्यंत आणि आमची 500 मेगावेट 150 म्हणजे 2 नवीन ट्रान्सफॉर्मर म्हणजे तुमच्या माझ्या घराच्या पुढे बाजूला जो असतो तो ट्रान्सफॉर्मर, ते 50चा जो त्यांनी सांगितलं आणि 100चा. 50 आणि 100 म्हणजे आपले तुम्ही बारीक ट्रान्सफॉर्मर करून नका, त्यातून 150 मेगावेट 50 आणि 100 मेगावेट आणि 50 हे आता त्यांनी जे सांगितलं का विरारचं इतक्या दिवसात काम होईल, डिसेंबर-जानेवारीपर्यंत ते होईल आणि त्याच्या पाठोपाठ येत्या 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये म्हणजे ह्यांच्या पाठोपाठ विरारला जे सबस्टेशन चालू आहे ऑलमोस्ट ते पुढचं याच्याकडे आहे. म्हणजे काम सुरू होण्याचं, नारळ फोडायचं ते येत्या 15 महिन्यामध्ये कदाचित नारळ फुटेल आणि त्याच्या पाठोपाठ कामणचं आहे आणि बाकीची इतर 2 आहेत कोपरी वगैरे जी SDI मधलं कोपरीमधलं ते सगळी कामं निश्चितपणे लवकरच होतील. इकडे मानकर साहेबांनी आपलं मेट्रो सगट नायगाव खाडीवरचा ब्रिज 1500 कोटीचा त्याचा उल्लेख केला, त्यालाच लागून एक रिंग रोड तो उल्लेख करायचा मानकर साहेब तुमचा राहिला का रिंग रोड त्याला कंडिशन MMRDचे तो थोडा लेट होईल. त्याच्याकरता कंडिशन अशी असते का साधारणतः 90% जागा आपल्या ताब्यात असली पाहिजे महानगरपालिकेच्या. 90% जागा, तर काही प्लॉट घ्यायच्यामध्ये तो 40 मीटरचा रोड 60 मीटर गेला म्हणजे रस्त्याबरोबर रिंग रोड आणि त्यालाच लागून त्याच्यामधून जमिनीवर मेट्रो करायची का जेणेकरून ती कमी खर्चामध्ये मेट्रो म्हणजे रिंग रोड मेट्रो सगळं असा देखील आपण प्रस्तावित केलेला आहे. त्या ब्रिजला लागूनच म्हणजे संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये एक कोणाला कुठेही जायचं असेल तर साधारणतः 2-3 किलोमीटर, 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर या अंतरावर मेट्रोचं स्टेशन असतं. तर त्या पद्धतीने देखील फॉलोअप आपला चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं इकडे मधल्या रस्त्याची कटकट दरवर्षी जाईल, परंतु आपल्याला आपल्या डोक्यावरून जर मेन रोड निघून गेली लक्षात आलं का, तर आपल्याला तो उरलेला पैसा इतर ठिकाणी खर्च करते. म्हणजे आता हायवे पासून चारी हायवे म्हणजे नायगावला हायवे पासून ते उमेड्यापर्यंत वसईचे 2 फाटे आहेत, वालेऊर आणि सातिवली, त्या दोन्ही फाट्यापासून उड्डाण पुलासकट म्हणजे तो जो गोखिवऱ्याचं ट्रायंगल तयार होतो, वाय तयार होतो त्या ह्याच्यावर आणि तिकडूनच नायगावला जाणारा आणि हे सगळे रोड म्हणजे हायवे टू निर्मळ सुपाऱ्याचा, विरार हायवे टू अर्नाळाची, ही सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जिकडे आवश्यक आहे त्या ठिकाणी हे 4 ब्रिज म्हणजे होते जास्त 7 ब्रिजचे 4 केले ना तुम्ही. म्हणजे इकडे माणिकपूरचा वेगळा होता आणि पुढचा वेगळा होता, तर त्याच्याऐवजी हे दोन्ही ब्रिज एक केले आणि का आम्हाला मध्ये नको माणिकपूर पासून ते डायरेक्ट बाबोळ्यापर्यंत ब्रिज झाला. म्हणजे जी काय वसई गावामध्ये किंवा होळी साईडून येणारी ह्या साईडून जी गर्दी वाहनांची होते, जे काही स्टेशनवर यायला इच्छुक असतात, तर त्या माणिकपूरच्या बॉटल लेकर तुम्हाला इकडे बऱ्याच जणांना माहीत नसेल आणि खास करून यंग जनरेशनला माहिती का माणिकपूर नाका तुम्ही बघितला नाही, तुम्ही आताचा बघितला तो हायवे आहे. जर पूर्वीचा माणिकपूर रोड त्यावेळी मी 90ला पहिल्यांदा आमदार झाला आणि त्यावेळी मी तिकडची वसई स्टेशनवरची आणि माणिकपूरची दुकानं मागे हटवली. जर तो रस्ता त्यावेळी केला नंतर ना तर तुमच्या गावातला एखाद्या आळीतला जो रस्ता असतो तो आणि माणिकपूरचा रोड हा सेम होता. हे कित्येक जणांना तुम्हाला सांगून पटणार नाही.
ते नवीन जनरेशनचे म्हणजे इतका बारीक रोडचा तो 90ला पहिल्यांदा निवडून आल्यावर तो रस्ता सगळे दुकानं आणि ह्या ह्याच्यामध्ये जयेश अजमेरा म्हणून तुम्हाला विनोद त्यांनी सगळं सर्वे वगैरे काम करून अगदी स्टेशनवर जाण्याचा केटीच्या समोरून मग तुम्ही आता मला आठवते केटीच्या खाली अजून ते आहे का बिल्डिंगच्या खालून म्हणजे त्यांची जी गॅलरी होती ना त्याच्या खालचा तिकडून आपण फुटपाथ केला म्हणजे प्रायव्हेट जागी आणि अशा प्रकारे तो रिक्षा स्टँडवर जाणारा रस्ता वाढवलाय. आता आज आलेला आहे जे वाहनं आहेत त्या हिशोबाने बघता तर तो ब्रिज झाला तर बऱ्यापैकी रिलीफ इकडे सगळ्यांना होईल. याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा रस्ता म्हणजे त्याचं काम टेंडर निघाले विरार नारंगी टू टेंबीकोडे तो ब्रिज आणि त्याचबरोबर दुसरा राहिला का हा जो सिलिंग होतोय सिलिंग तो जायका म्हणजे जपानचे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्याच्या मदतीने ते काम आणण्याचा प्रश्न आहे का तो बँड्रा अंधेरी अंधेरी बोरिवली भाईंदर वसई अर्नाळा हे दोन त्याच्यातून बाहेर एक दिसतात आणि तिकडून पुढे नवीन होणारा ब्रिजला अगदी पालघरून निघालेला माणूस पण मुंबईला जायचा असेल तर तासाभरात पोहोचवेल ते आहे आणि आपल्याला पण पालघर साईडला जायचं असेल किंवा मुंबई साईडला आणि हे मला आपल्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री MMRD कमिशनर यांच्या आधी सांगितलं काही जायकामधून काम होणार असल्यामुळे येत्या 5 वर्षात पूर्ण करण्याचं टेंडर म्हणजे आता तुम्हाला एक लक्षात येते काय एवढं मोठं काम आहे त्याला 5 वर्षांमध्ये काहीच नाही तसं म्हटलं होतं पण येत्या 5 वर्षामध्ये मानकर साहेब तो ब्रिज बघायला असतील नसतील आपलं लोक किती खुश होतात तुमच्या विरोधात जागेत मी प्रपोजल दिले मेहनत केल्याबद्दल मानकर साहेबांचं नाव घेऊन पण अशा प्रकारे सगळी कामं चालू बाकी इकडे जी बारकेसारखे प्रश्न उपस्थित केले त्याचा पण आपण मी माझ्याकडून पाठपुरावा एक सांगतो इकडे बजेट नाही पैसे नाही अजिबात ऐकू नका बजेट नाही तर माझं नाव काय बजेट सगळं लक्षात आलं का करू का पैशामुळे काम पडतोय ह्याच्यावर माझा विश्वास नाही. हिंमत पाहिजे आपण काम करू शकतो ही कामं दिलेली असतील ती परत हे करा. महापौर साहेब तुम्हाला जर अडचणी आल्या तुम्ही बसलेला त्याच्या अगोदर सगळ्या मिटिंग लावा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सभा संपली. नवनिर्वाचित बँकेचा डायरेक्टर भंडारी समाजावर निवडून आलेले सर्व सदस्य यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो. चांगलं काम करा. राजकारण व्हायचं ते होऊन गेलं. खास करून समाजाचं सांगतो समाज म्हणजे एवढं मोठं राजकारण करण्यासारखं काही नाही. एक हॉलच आहे आपल्याकडे तेच उत्पन्न आहे. लक्षात आलं का? चांगल्या प्रकारे करा. ती पण आपण महानगरपालिकेने एक लक्षात ठेवा का महानगरपालिकेच्या यांनी तो हॉल तयार झाला नाही तर त्या आनंदराव ठाकूरांचं स्वप्न काही तुम्ही लवकर पुरं केलं नसतं. ते केलं आहे ते चांगल्या प्रकारे पुढे न्या वाढवा. त्यांना पण मानलं पाहिजे त्यांचा पण अभिवादन केलं पाहिजे की त्यांनी त्यावेळी विचार केलेला राष्ट्रीय भले लहान झालाय थोडं पण झालाय तो त्यांच्या पुढे चांगलं काम भविष्यात करा. बँकेवर देखील मकरंद चांगलं काम करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.